गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व ठेवले असून जिल्हा परिषद गटामधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दुर्गाताई गोपाळ अंकुशराव तर गोपाळपूर गणातील उमेदवार रंजना शिंदे, पुलूज पंचायत समिती गणातील उमेदवार ज्योती पांढरे यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला आहे। गोपाळपूर जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते। या गटावर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली सत्ता अबाधित ठेवली असून सर्वाधिक मताधिक्याने भाजपने हा गड राखला असल्याचे पाहावयास मिळत आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व आनंदोत्सव साजरा केला। तालुक्यात सर्वाधिक जास्त मतांनी तुम्ही निवडून आलेला आहेत, याबद्दल तुमचं मत? यासाठी सर्वांचे मी पहिल्यांदा आभार मानते आणि सर्वांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले। घरोघरी प्रचार करणं हे सगळ्यांचं त्यासाठी आभार मानण्याचे योग्य ठरेल। खूप कष्ट घेतले सर्वांनी। लाडक्या बहिणींपाठोपाठ लाडक्या भावांचाही मोठा पाठिंबा मिळाला आहे तुम्हाला, कारण मोठ्या मताधिक्याने तुमचे सीट निवडून आले, काय सांगाल? मामांचा विजय झाला कारण यासाठी पालकमंत्री आपले गोरे साहेब आणि प्रशांत पालक परिचारक शिवाय मान्य आमदार अवताडे साहेब यांचं खूप मोठं नेतृत्व मार्गदर्शन लाभलं। त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं। सर्व भावांनी बहिणींना साथ दिली, त्यामुळे हा विजय शक्य झालेला आहे। हा विजय कोणाला समर्पित? हा विजय सर्व माझ्यासोबत असणाऱ्या बंधू भगिनींना आणि गोरगरीब जनतेला, जे मला प्रचंड मताधिक्याने मला विजय केले, त्यांच्यासाठी